नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गळ्याला कॅनव्हास लावून गळा कसा शिवायचा ते पाहणार आहोत। सुरुवातीला आपण अस्तर आणि आपलं जे मेन कापड आहे म्हणजे ब्लाउज पीस आहे त्याला व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची। त्यानंतर गळ्यासाठी लागणारा जो कॅनव्हास आहे तो साधारणपणे 10 बाय 10 अशी इंच त्याची रुंदी असावी आणि उंची ही तुमच्या गळ्यानुसार असावी। त्यानंतर जो कॅनव्हासला चकाकी भाग असतो तो भाग आपल्याला अस्तरच्या कपड्यावर ठेवायचा आणि इस्त्री फिरवून घ्यायची। इस्त्री फिरवल्यामुळे काय होतं तर तो कॅनव्हास त्या कपड्याला व्यवस्थित चिकटला जातो। त्यानंतर त्याच्यावर आपण आपल्याला हवा तो आकार द्यायचा। गळ्याचा आकार देऊन झाल्यानंतर त्याला टिप मारून घ्यायची। टिप मारून घेतल्यानंतर छोटे छोटे नॉच देऊन तो गळा पलटवून घ्यायचा। पलटवून घेतल्यानंतर सुद्धा वरून एक टिप मारायची। टिप मारत असताना थोडीशी काळजी घ्यायची की आतला भाग हा व्यवस्थित असला पाहिजे, कुठेही आपल्या दुसरं कापड त्याच्यामध्ये अडकलं गेलं नाही पाहिजे। गळ्याला टिप मारत असताना गळा कुठेही खेचायचा नाही, ओढायचा ताणायचा नाही, व्यवस्थित अगदी इझीमध्ये टिप मारून घ्यायची। टिप मारून झाल्यानंतर बघा तुम्ही कसं दिसतं, व्यवस्थित आलेला आहे गळ्याचा आकार, खूप सुंदर दिसत आहे, कुठेही त्याला चून पडलेली नाही, चुरगळलेला नाही। ज्यांना हा आकार व्यवस्थित येत नाही त्यांनी गळा पलटवल्यानंतर इस्त्री करून घ्या, म्हणजे मग व्यवस्थित तुम्हाला तो आकार येईल। आकार आल्यानंतर आपण शिवून घेतला गळा, त्यानंतर पूर्ण अस्तरला टिप मारून घ्या। अस्तरला टिप मारून घेतल्यानंतर मध्यापासून फिटिंगच्या बाजूला 5 इंचावर एक मार्किंग करायचं। अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा। टक्स हा नेहमी तिरका घ्यायचा आणि उंचीला 4 इंच घ्यायचा, जेणेकरून आपला गळा आहे त्याच्यावर टक्स गेला नाही पाहिजे। गळा जर तुमचा 10 असेल 11 असेल तर त्याच्याखाली आपला टक्सची उंची ही त्याच्याखाली आली पाहिजे। टक्स मारत असताना नेहमी हा तिरकाच मारायचा, त्यामुळं कापड हे खालून प्लेन होतं, कुठेही तुम्हाला असं खेचल्यासारखं वाटणार नाही। त्यानंतर बघा आता शिवून झालेला आहे आपला हा ब्लाऊजचा गळा, व्यवस्थित शिवून झालेला आहे। आता मी त्याला लेस लावत आहे। लेस लावताना सुद्धा सेम प्रोसेस फॉलो करायची। म्हणजे काय करायचं तर लेस ओढायची नाही, ब्लाऊज पीस ओढायचा नाही, अगदी हलक्या हातानं आपण आपल्या ब्लाऊज पीसला लेस लावायची आहे। लेस लावत असताना अजून एक काळजी घ्यायची, ती म्हणजे लेसला नेहमी 2 टिप मारायच्या। ज्या बाजून आपण सुरुवातीला लेस लावलेली असते ती आणि दुसरी बाजू, दोन्ही बाजूला लेसच्या शिलाई लावायची। जर आपण शिलाई मधूनच लावली तर लेस ही दोन्ही बाजूने उचलते, एका बाजूला लावली तर एका बाजूने उचलते, म्हणून लेसला नेहमी दोन्ही बाजूनी टिप मारायची, जेणेकरून आपली लेस ही उचलली जात नाही, अगदी व्यवस्थित बसते। लेस लावून झाल्यानंतर मी याला एक छोटंसं लटकन बनवणार आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजला अजून छान असा लुक येईल। लटकन बनवत असताना आपल्याला हव्या असलेल्या आकाराचं कापड घ्यायचं आहे, चौकोनी कापड घ्यायचं। जर आपल्याला मी आत्ता व्हिडिओमध्ये दाखवलेलं जर तुम्हाला लटकन बनवायचं असेल तर त्याच्यासाठी चौकोनी आकाराचा कापड लागणार आहे। मग ते चौकोनी आकाराचं कापड हे 3 इंच 4 इंच किंवा 5 इंच अशा प्रकारे तुम्ही लटकन कोणत्या साईजचं बनवताय त्याच्यावर ते अवलंबून आहे। मी इथं 3 बाय 3चं आकाराचं कापड घेतलेलं आहे। कापड हे खूप सुळसुळे असल्यामुळं मी सुरुवातीला त्याला टिप्पा मारून घेतला, त्यानंतर त्याचा आकार दिला। आकार देत असताना त्याचा चौकोन करून चौकोनीला त्रिकोण केला आणि त्रिकोणी भागावर मी मध्यावर दोरी ठेवून हे लटकन बनवलं। लटकन उलटल्यानंतर किती सुंदर आणि छान आलेलं आहे बघा। अशा प्रकारे मी दोन्ही बाजूला लटकन बनवून घेतलेलं आहे। 2-2 लटकन मी बनवलेले आहेत। लटकन बनवत असताना कापड निसटतं, म्हणून अगदी हळू टिप मारून घ्या आणि लटकन बनवा। लटकन बनवून झाल्यानंतर मी ही दोरी इथं अटॅच केलेली आहे। दोरी अटॅच करत असताना मी ही वरून लावलेली आहे। दोरी ही आपण आतून सुद्धा लावू शकतो। आतून कशी लावायची ही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते। आत्ता मी ही बाहेरून लावलेली आहे, दोरी लावून झालेली आहे। त्यानंतर आता बघा मी लटकन इथं तुम्हाला बांधून दाखवलेलं आहे, गळ्याला कसं फिनिशिंग व्यवस्थित आलेलं आहे। गळ्याचा आकारसुद्धा सुंदर आलेला आहे, लटकनसुद्धा खूप छान दिसत आहे।